विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्याशी बोलणार आहे बरं का मी आता. नीट लक्ष देऊन ऐकायचं प्रत्येक वाक्य इथून पुढचं, की तुम्ही एवढा छान अभ्यास केलाय ना, जबरदस्त. आणि जो तुम्ही अभ्यास केलाय ना, सगळं तुम्हाला आठवतंय, सगळं. एवढा अभ्यास आयुष्यात प्रथमच केलाय. प्रॉपर प्लॅनिंगनं केलाय. योग्य वेळेस योग्य टॉपिक संपवलेत. प्रॉपर रिव्हिजन पण केलेली आहे. आता फायनल रिव्हिजन पण दी बेस्ट असणार आहे. मग अशा वेळेस लाईफचा टर्निंग पॉइंट आहे ते गेले 4 दिवस. केवढा अभ्यास करताय तुम्ही प्रचंड, प्रचंड. आणि मी तुम्हाला सांगू का, हे मोमेंटम कधीच ब्रेक होणार नाहीये आणि आयुष्यभर आपण असं कष्ट घेतच राहणार आहोत लक्षात घ्या. माझा सगळा अभ्यास झालाय. जेवढं करायचं ते मी परफेक्ट केलेलं आहे. काही प्रॉब्लेम मला येणार नाहीये. न्यूमेरिकल्स केलेत. डेफिनेशन्स 3-4 वेळा रिवाईज केलेत. लॉज, डेफिनेशन, डिस्टिंग्विश आणि मी तर 2 मार्काचे न्यूमेरिकल्स द्यायला सुरुवात केलेले आहेत. सॉरी 2 मार्काचे डेरिव्हेशन, 2 मार्काचे आय-एम-पी क्वेशन्स आणि रात्री मी उशिरा काल एक व्हिडिओ अपलोड केलाय बरं का. तो तुम्ही कदाचित बघितला असेल मला माहिती आहे. पण ज्यांनी बघितला नाही ना, त्यांच्यासाठी सांगतो, की 2 मार्काचे क्वेशन्स ऑलमोस्ट 10 असतात सेक्शन बी आणि डी मध्ये मिळून. थिअरी बरं का थिअरी. मग जवळ-जवळ 20 मार्क्स आणि मी तुम्हाला हा व्हिडिओ झाला, की तुम्ही मला माहिती आहे, की दुसरा व्हिडिओ लगेच तुम्हाला मिळतो, तुम्हाला पण माहिती आहे. पण तो मिळेपर्यंत 2 मार्काचा जो मी कालचा रात्रीचा व्हिडिओ दिलाय ना, त्यातलं टार्गेट कंप्लीट करा. मी सांगू का 6-7 व्हिडिओजमध्ये मी 2 मार्काचे सगळे क्वेशन्स देणार आहे आणि दुपारपर्यंत ते जरी रिवाईज केले तुम्ही, तरी चांगला स्कोर होतोय. आणि मी क्लिअरली सांगू का तुम्हाला, तुम्ही थोडं-थोडं नाही जबरदस्त स्कोर करणार आहे. मी तुम्हाला सांगतो, की क्लासमध्ये मुलांचा स्कोर मी बघतो बरं का ऑफलाईन मधल्या. जे माझी स्ट्रॅटेजी प्रॉपरली व्यवस्थित फॉलो करतात ना, लक्षात घ्या, मी सगळी मुलं 90 प्लस मध्ये बघितलेत. ओके. आणि एक्स्ट्राऑर्डिनरी एफर्ट्स करणारे तर 97 प्लस मध्येच आहेत. मला सांगताना अतिशय आनंद होतोय, की अक्षरशः म्हणूया शेकडो मुलं आहेत आत्तापर्यंत, की ज्यांनी फिजिक्समध्ये 98 प्लस स्कोर केलेला आहे. ओके. आणि मॅथ्समध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवणारे पण आत्तापर्यंत माझ्या क्लासमध्ये भरपूर ऑफलाईन, ऑनलाईन खूप मुलं आहेत. मग आता घाबरताय कशाला? मी तुम्हाला सांगू का? माइंडसेट की मी केलंय. मला आठवतंय. मग आठवणारच आहे लक्षात घ्या. स्ट्रॅटेजी असं प्री प्लॅन 4 प्रश्न करून गेले आणि त्यातलेच आले पाहिजेत. असं होणार नाहीये. त्यामुळे सांगू का तुम्हाला, मी नेहमी काय सांगत आलोय तुम्हाला, की डेफिनिशन त्याच्यापुढे मी काय लिहितोय बघा. केल्यात आपण सगळ्या. पण रिवाईज पुन्हा करा. टिपिकल डेफिनिशन्स लवकर आठवत नाहीत. त्या पुन्हा एकदा वाचून काढा, लिहून काढा. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या, की काय होणार आहे माहितीये का, की फिजिक्सचा पेपर आता ऐका, मी तुम्हाला सांगतो, की फिजिक्सचा पेपर 70 मार्काचा तुम्ही अटेम्प्ट करणार आहे. ओके. 70 पैकी 70 तुम्ही अटेम्प्ट कराल. नो डाउट मला माहिती आहे. जबरदस्त तुमचा अटेम्प्ट असणार आहे. पण आपल्याला एक गोष्ट शिकली पाहिजे. कुठली माहितीये का? बघा, मी 5 वर्षापासून ना आय-एम-पी क्वेशन्स देतोय. पण मी आता बघतो YouTubeवर ढिगांना चॅनल्स आहेत, की जे आय-एम-पी क्वेशन्स प्रोव्हाईड करतायत. चांगलंच आहे. पण पोहोचायचं आहे. लाखो मुलांच्या पर्यंत पोहोचायचं आहे. पण होतंय काय, की तुम्ही त्यातले सगळे प्रश्न नाही करत बरं का. तुम्ही टिपिकल सोपेच प्रश्न करण्याचा प्रयत्न करताय आणि त्यातलीच परीक्षेत यावेत तुम्हाला असं वाटतंय. येतात सुद्धा प्रश्न, पण ते थोडकंच होतंय. आणखीन एक मोठी चूक मुलांची काय होते माहितीये का? सांगतो. मी तुम्हाला क्वेशन पेपर मी हे पुन्हा एकदा सांगणारच आहे. फायनल पुन्हा तुम्हाला गाईड करणारच आहे. मग तुम्ही आता हा व्हिडिओ बघताय तर आताच गाईड करतो, की क्वेशन पेपर कदाचित तुम्हाला 10 मिनिटं लवकर देतात. बरोबर ना? असं काहीतरी 5-10 मिनिटं लवकर देतायत. ॲक्चुअली हे चुकीचंच आहे, पण देतायत. पण हे करत असताना तुम्ही क्वेशन कुठले आलेत बघताय ना, त्यावेळेस जे प्रश्न येत नाहीत ना, असे 4 प्रश्न अगोदर दिसले, की तुमचा कॉन्फिडन्स जातो बाळांनो, हे होऊन द्यायचं नाहीये. ओके. हे आठवतील प्रश्न करूया आपण असाच ॲटिट्यूड ठेवावा लागेल. किंवा ठीक आहे, सुरुवातीला हे प्रश्न अवघड आहेत, पुढचा पेपर सोपाच असणार आहे. खूप अवघड पेपर वाटला तर ठीक आहे सगळ्यांसाठीच आहे. म्हणजे काही झालं ना, परिस्थितीला सामोरे जायला आपल्याला शिकायचं आहे लक्षात घ्या. मग आता मी थांबवतोय हा व्हिडिओ. पुढचा व्हिडिओ मिळेपर्यंत 1-2 तासाचा वेळ तुम्हाला मिळतोय ना, याच्यात तुम्ही ना काय करा, रिव्हिजन करत राहा. आज दिवसभर फक्त रिव्हिजन. आज दिवसभर फक्त रिव्हिजन. काहीही नवीन पॉइंट्स करायचे नाहीयेत लक्षात घ्या. स्ट्रिक्टली सांगतोय आणि आज तरी मॅथ्स आणि केमिस्ट्रीचा विचार डोक्यातून काढून टाका. मूर्ख मुलं आहेत. अजून पण तिथेच होईल का, होईल का, होईल का? अरे होईल. चांगलंच होईल. पण आज तुला रिव्हिजन करायची आहे.
बरं नवीन काही क्वेशन्स नको. एखादा क्वेशन आणि कुठले जुने सॅम्पल पेपर बघायचे नाहीयेत. वाचणं बाळांनो, तुम्हाला एवढं सांगितलेलं सगळं कळालंय ना आता, मग रिव्हिजन स्टार्ट करा. ऑल द बेस्ट.